इझी वे टू मेक खाकस पनीर. सगळ्यात आधी पनीरला फ्राय केले गोल्डन होतपर्यंत आणि त्याच्यानंतर मी त्यांना थंडगार पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून ते सॉफ्ट होणार भाजीमध्ये. त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी केली आणि 2 कांदे कापले आणि खाकसला थोड्या वेळ पाण्यात भिजवून मिक्सरमध्ये बारीक केले आणि त्याच्यानंतर आपल्याला लागेल अद्रक लसूण पेस्ट. कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आणि त्यांना चांगल्याने फ्राय करायचं. त्याच्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि त्यांना पण थोडा वेळ शिजू देऊया त्याच्यामध्ये, जेणेकरून ते छान चव देणार. जेवढं चांगलं शिजवणार तेवढं छान चव देणार ते. आणि मग आपण टोमॅटोची प्युरी टाकूया. तुम्ही टोमॅटो कापून पण टाकू शकता, पण प्युरीने आणखी छान चव येते. त्याच्यामुळे मी नेहमीच टोमॅटोची प्युरी यूज करते. त्याला पण थोडं शिजू देऊया. त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला टाकूया. तुम्ही आपल्या चवीनुसार टाका. सर्व मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून टाकाल जेणेकरून ते चांगल्याने शिजणार. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं खसखस टाकून घेऊ. चांगल्याने मिक्स करू त्याला पण आणि काही वेळानंतर पनीर टाकून देऊ आणि त्यांना चांगल्याने शिजवू. कोथिंबीर टाकू आणि काही वेळातच आपली खाकस पनीर तयार.